क्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 78 0. शेवटचं गाव असलेलं नागरेगाव म्हणजे ते अतिशय दुष्काळी, परंतु त्या ठिकाणी ज्या ठिकाणी डाळिंबाचा हब आहे, जो सर्व देश विदेशात डाळिंब जातात. एक नंबरचे डाळिंब जे आहेत ते फक्त आमच्या भागातले आहेत, सांगोला तालुक्यातले आहेत, शेजारचे तालुक्यामध्ये आहेत, परंतु उगम त्याचा सांगोला तालुक्यामध्ये आहे. ते दुष्काळावर मात करण्यासाठी जे पीक आलं ते डाळिंबाचं पीक आमच्या भागातून आलं. त्याच्या अगोदर आमचे भागातील म्हणजे एक गडी मांडवकरांच्या भाषेमध्ये त्याला मानदेश म्हणलं जातं. एक 13 तालुक्याचा पर्जन्य छायेतला भाग आहे, त्याला मानदेश म्हणला जातो. जसं आपला खानदेश आहे तर त्याला मानदेश म्हणला जातो. तर त्या मानदेशातला प्रत्येक माणूस हा नोकरीच्या शोधासाठी आपलं घर सोडून शेजारच्या तालुक्यात, जिल्ह्यात, देशात, परदेशात सगळीकडे गेलेला आहे. तो ऊस तुरीला गेलेला आहे किंवा सुरतसारख्या ठिकाणी लाकूड फोडीला सुद्धा गेलेला आहे. आमच्या सांगोला तालुक्यात नाही काम मिळालं तर दुष्काळी कामावर खडी फोडीला सुद्धा गेलेला आहे. म्हणजे हे सगळं ऊस तुरीचं, लाकूड फोडीचं, खडी फोडीचं काम करणारा आमचा हा भाग आहे. त्या भागात मी जन्मलेला आहे आणि त्या भागात एकदम दुष्काळी परिस्थिती. या दुष्काळी परिस्थितीमध्ये आमची फक्त 56 गुंठे शेती आणि त्या शेतीवर आमची उपजीविका चालणारे आमचे वडील जे आहेत शेती न करता दगड फोडण्याचं काम करत होते. म्हणजे आणखी एक फोडीच झाली ते दगडफोडी. लाकूड फोडीमध्ये ही दगडफोडी. हे दगडफोडी करायचं काम आमचे वडील करत होते आणि घरात कुणीही शिकलं नाही, परंतु मी शिकण्याचा हट्ट धरल्यामुळं काही दिवस घरच्यांनी शिकवलं, पण त्यानंतर म्हणलं की तू कामाला राहा, नाही तर तुला घरी येऊ नको. तर 4थी पासून मी स्वतः कमवा आणि शिका या धर्तीवर स्वतः कमवून स्वतः बाहेर, घराच्या बाहेर राहून शिकलेला. म्हणजे शाळा शिकत शिकत सकाळ संध्याकाळ दुपार जे वेळ मिळेल त्या वेळेत पडेल ते काम करत. म्हणजे सकाळी हक्करचं काम असेल, त्यामध्ये पाव विकणे असेल किंवा कुणाचं पाणी भरणे असेल किंवा कुणाचं दुपारच्या वेळेला डबा पोच करणे असेल शेतात किंवा त्यानंतर संध्याकाळी दळण आणायचं असेल काम असेल, जे कोणतं काम असेल ते आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणतंही काम करण्यामध्ये आम्ही लागलेलं नाही. आणि त्याच्यामधून आम्ही जे संशोधन केलं त्या संशोधनामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं गाव जे होतं ते अकलूज गाव होतं. ते पुढे गेलेलं गाव माळीनगरचं नाव दिलं 1932ला पहिला झालेलं. मग ते माळीनगर गाव माझ्या डोक्यात बसलं आणि मी पहिल्यांदा अकलूजला आलो 1974ला. आणि ते पहिल्यांदा येत असताना त्याच्या अगोदर एक 2-3 महिने मी पंढरपुरात राहिलो. घर सोडलं आणि पंढरपूरला राहिलो. 10वीची शाळा पूर्ण झाल्यानंतर पंढरपूरला आलो आणि पंढरपूरला एका भंगार दुकानामध्ये 1 महिनाभर काम केलं. 1 महिना काम केलं आणि भंगारचं सगळं जे खरेदी विक्री केले जातात किंवा कशी सायकलीवर लोक गोळा करून आणतात ऑफर्स म्हणून, तेवढी माहिती घेतली आणि परत सायकलवर गोळा केलं. आणि सायकलवर गोळा केल्यानंतर पुन्हा सोलापूर जिल्ह्याचा सर्वे केला. त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं गाव जे होतं ते अकलूज गाव होतं. त्या अकलूज गावी मी आलो आणि तिथं फुटपाथवर आपला भंगारचा व्यवसाय चालू केला. आणि त्या भंगारच्या व्यवसायावर आजपर्यंत मी आमच्या ह्या सगळ्या ह्याची प्रगती केलेली आहे. मग आमच्यासारखी कितीतरी खडीफोडीला गेलेले असतील, लाकडफोडीला गेले असतील किंवा दगडफोडीला गेले असतील, परंतु आमच्या वडिलांनी दगडफोडीचं काम केलं. परंतु मी त्याच्यापेक्षा पुढचं काम केलं की लोखंडफोडीचं काम केलं. म्हणजे लोखंडाची भंगारची तोडफोड करायची आणि ती वेगळी वेगळी करायचं, त्याचं बायफॅक्शन करायचं आणि ते कोणत्या कॅटेगरीचं आहे त्याच्या कॅटेगरी वेगळ्या वेगळ्या करायच्या आणि त्यामधून पैसा करायचा. हे तंत्रज्ञान आपल्या माळी समाजामध्ये कुणीही घेतलं नाही. ते सर्वात लाजीरवाने भंगार व्यवसाय म्हणजे भंगारवाला धंदा म्हणलं तर सगळे नाव ठेवलं. हे काय भंगार आपण सांगून
म्हणजे तसा मी भंगार माणूस आहे. हा लोकांच्या दृष्टीने तसा मी भंगार माणूस आहे. परंतु हा भंगार घेणारा म्हणजे त्याचं कसं आहे, जिसको कोई नहीं लेता उसको हम लेते. वो कमाई कमाते, जिसको मालूम नहीं इसके लिए तो हम कमाते हैं, जिसको मालूम नहीं था. तर त्याच्यातून मला असं वाटलं की बाबा आपण आता स्थिर स्थावर झाल्यानंतर आपल्या समाजासाठी काय करणार. म्हणून मी 1982 पासून सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि त्या सामाजिक कार्यामध्ये मग महाराष्ट्र माळी महासंघ माझ्याकडे कधी वर्गणी देणी घेऊन जायचा, पाटणसरी यायचे किंवा त्याचे सगळे बालमोहन आडलिंगे यायचे, ते सगळे माझे हे पत्रक आहे, आमका आहे, याचा वाढदिवस आहे, त्याचा हे आमका आहे, त्याचा तमका आहे, ही पद्धती आहे, त्याचा हा स्पेशल आमका आहे, आमका आहे, तमका आहे, म्हणजे स्वतंत्रपणे माझं सगळं वर्गणी देणगी घेऊन जायचे. आणि शेवटी मग परत आपल्या समता परिषदेची स्थापना झाली 1992ला. त्यावेळेला सर्व महाराष्ट्र माळी महासंघाचे सर्व कार्यकर्ते समता परिषदेमध्ये गेले. एका दिवशी एका रात्री समता परिषदेची स्थापना झालेली आहे. एका दिवशी एका वेळेला एका मिटिंगचे म्हणजे महाराष्ट्र माळी महासंघाचे सगळे कार्यकर्त्याची मिटिंग बोलवली आणि तेच कार्यकर्ते समता परिषद पहिल्या दिवशी स्थापना झाली. म्हणजे हे माळी महासंघाची ताकद आहे, कार्यकर्ते निर्माण करण्याची. आणि हे निर्माण झालेले कार्यकर्ते सर्व ठिकाणी गेलेले आहेत. माळी महासंघाने कार्यकर्ते तयार करायचे, मग ते राजकीय कुठल्याही संघटनेत जातात. कारण जोपर्यंत माळी महासंघाचा अध्यक्ष झाला का त्याला त्याच्या पाठीमागे कार्यकर्त्याला त्या गावच्या राज्यकर्त्याची नजर जाते. तो किती काम करतो त्याच्यावर दुसऱ्या राज्यकर्त्याची त्याच्यावरच्या नजर जाते आणि तो किती काम करतो, काय त्याचं स्टेटस आहे, त्या स्टेटसप्रमाणे त्याला आपल्या राजकीय ह्याच्यामध्ये त्याला ओळखलं जातं. पहिल्यांदा ग्रामपंचायतचा सरपंच असू द्या किंवा पंचायत समिती असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या किंवा सदस्य असू द्या, अशापैकी सर्व पद त्याला मिळतात. हे फक्त माळी महासंघाचे देण आहे. प्रत्यक्ष असू द्या अप्रत्यक्ष असू द्या, हे अखिल भारतीय माळी महासंघाच्या माध्यमातून निर्माण झालेली प्रक्रिया आहे आणि त्यातून हे कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. आणि हे सर्व निर्माण व्हावेत म्हणूनच ही समता परिषदेची स्थापना झाली. समता परिषदेमध्ये त्यामध्ये सर्व समाजाचे लोक असतात. माळी समाजाची स्वतंत्र मागणी करता येत नाही. कारण समजा आपल्या आता विभा साहेबांची समता परिषद आहे, त्याच्यामुळे 346 जाती आहेत. 346 जातीमध्ये नावी आहे, सुतार आहे, कविता आहे. मग एखाद्या नावी समाज असेल तर तो म्हणेल आपल्याला वाटी वस्त्रा फुकट मिळतोय का, त्याला काय म्हणतात मिळतं लोक म्हणणार. पडीक म्हणणार काय आपल्याला धनुदयाचं साबण काय फुकट मिळतं का बघूया, दुसरं काय साहित्य फुकट मिळतं का बघूया, किंवा दिली आला तर त्याला गाणं फुकट मिळतं का बघूया. अशा प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या मागण्या होत जातात. प्रत्येकाच्या समाजाच्या वेगळ्या मागण्या असतात. तेव्हा वधूवर मिळावे तरी घ्यायचं नाही म्हटलं तरी अजून जाती जातीमध्येच व्यवहार केले जातात. पोटशाखेमध्ये होत असतील, परंतु जातीच्या बाहेर जाण्यासाठी प्रत्येकाची आणखी मनाची तयारी झालेली नाही किंवा इंटरनॅशनल किंवा इंटरकास्ट करण्याची तयारी अजून मनाची घरच्या लोकांची झालेली नसते. चुकून मुलांनी केली तर त्याला मान्यता द्यायची असते. इथंपर्यंत लोक आता आलेले आहेत. चुकून झाली तर मान्यता द्या, नाही आता त्याला म्हणतात इथंपर्यंत म्हणजे आलेले आहे. तर हे काम करण्यासाठी माळी महासंघाचा उपयोग होतो की वधूवर मेळावे भेटले तर समता परिषद वधूवर मेळावा घेऊ शकत नाही, कारण ते 346 जाती आहेत. यासाठी अखिल भारतीय माळी महासंघाचं संघटन हे स्वतंत्र असायलाच पाहिजे असा. कारण लोक काय म्हणतात माळी समाजाच्या संघटना किती, भुजबळ साहेबांचे, तुमची, त्यांची, आमची, तुमची, ज्या संघटना आहेत त्या संघटना अशा अजून 1000 संघटना झाल्या तरी माळी समाजाचं काम संपणार नाही. एवढं काम आहे. कारण माळी समाजाची संख्याच एवढी आहे की त्या संख्येत आता तुम्ही इथं एका गल्लीत 1000 माणसं राहायला तर इथं 40 माणसं आहेत. हा एक जो आहे तो सदन आहे, हा त्यातला भाग. म्हणजे माळी समाज ज्या भागात सदन असतो त्या भागातले लोक मिटिंगला कमी आहेत, हे आमचा गेस आहे. ज्या भागात सदन नाही त्या भागात नुसतं व्हॉट्सअप टाकलं तरी 1000 रुपये अशी परिस्थिती असते. कारण त्याला ती गरज असते, अनेक काही माहिती घ्यायची वगैरे वगैरे माहिती. सदन लोकांना माहिती आपोआप बऱ्यापैकी माहिती असते. तो सुशिक्षित असतो किंवा संपर्क असतो, राज्यकर्त्याशी संपर्क असतो. अशिक्षित लोकांचा कोणाशी संपर्क नसतो, त्याच्या समस्या अनेक असतात. आपल्या समस्या आहेत त्या वेगळ्या असतात.
आणि त्यांच्या समस्या वेगळ्या असतात. त्यासाठी ही माळी महासंघाची गरज आहे. म्हणून मी पहिल्यांदा 1997 साली महाराष्ट्र माळी महासंघाच्या याच्यामध्ये आलो आणि 97 साली आम्ही ज्यावेळेला समता परिषद झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांनी सांगितलं तेव्हा पत्रकार वेगवेगळे त्यांचे ते जुने विश्वस्त वगैरे होते. मग त्यांनी एकाच वेळेला आमचे सगळे जिल्हाध्यक्ष होते महाराष्ट्रातले, ते सगळ्यांचं काम चांगलं चाललं होतं आणि ज्याचं काम चांगलं चाललं त्यावेळेला पेपरमध्ये नाव यायचं, आमक्यांनी शाखा काढली, शंकरराव अध्यक्ष स्थानिक असं नाव यायचं. त्यावेळेला ते मी जिल्हाध्यक्ष सोलापूरचं असल्यामुळे जिल्हाध्यक्षाचं नाव सारखं ते सोलापूर जिल्ह्यात यायला लागलं आणि ते माळीनगरला कुठे वगैरे जो साखर कारखान्याचा परिसर आहे ते पुण्याशी अटॅच आहे. मग ते कृष्णकांत गुंडेवर सगळी माहिती द्यायची किंवा ते शंकरराव लिंगे कोण आहेत, त्यांचे कार्यक्रम जोरात चालू आहेत. महाराष्ट्र माळी महासंघाचं सध्या काय चाललंय तुम्ही करताय? मी समता परिषदचं काम करतो, माळी महासंघाचं काम तर सध्या विशेष नाही. माळी महासंघाचं काम जोरात चाललेलं आहे. मग त्यांनी मिटिंग बोलवली आणि काय सांगितलं, आपल्या बायलामध्ये जिल्हा अध्यक्ष हे पदच नाही, त्यासाठी एका दिवशी सर्व जिल्हाध्यक्ष काढून ही प्रक्रिया आम्ही बघलेली आहे. त्यामुळं त्या प्रक्रियेत त्यांच्या भांडत जायचं नाही किंवा त्याला कोर्टात जायचं नाही असं यांनी सांगितलं. आणि म्हणलं कोर्टात आपण सर्वजण मिळून जर ठरवलं आणि बायला बदलला किंवा त्याच्यामध्ये आपल्या वार्षिक सभेमध्ये मांडलं की असे उपसमिती आम्ही नेमू शकतो, तर ते नेमू शकतात. जिल्हाध्यक्ष हे उपसमिती होऊ शकते किंवा युवक अध्यक्ष हे उपसमिती होऊ शकते, महिला अध्यक्ष हे उपसमिती होऊ शकते किंवा आणखी कोणतेही शिक्षक आघाडी असू द्या, कर्मचारी आघाडी असू ह्या आघाड्या उपसमित्या होऊ शकतात. त्याच्यासाठी काय बायला बदलण्याची सुद्धा गरज नाही असं सांगितलं. पण त्यांना मनापासून ते करायचं नव्हतं, मानून ठेवायचं. 100-200 लोकांचं आम्ही म्हणजे माळी आम्ही म्हणजे महासंघ, हे महाराष्ट्र माळी महासंघाचं तत्व होतं. म्हणून आम्ही काय केलं की बाबा ती रेष आहे, ती रेषला धक्का न लावता, त्यांचे भांडण न लावता, ते पुसण्यामध्ये आपलं आयुष्य वाया न घालवता, खर्च करता, आपली एनर्जी वाया न घालवता दुसरी मोठी रेष वडा आणि आपलं काम करा. त्यामुळं ते आपोआप लहान होईल किंवा त्याचं कार्य काय ते आपल्याला समजेल. आज महाराष्ट्र माळी महासंघाचं कुठेही काम चालू नाही, फक्त कागदावर काय असेल ते असेल, पण कुठेही काम चालू नाही, कुठलंही आंदोलन नाही, काय नाही. त्यासाठी अखिल भारतीय माळी महासंघ स्थापन करायचं म्हणून त्यांनी काम टाकल्यानंतर कुजबूज चालू झाली. आम्हाला 98ला काय 99ला काढलं. त्याच्यानंतर वर्ष आपल्या अशा कुजबूज चालू झाल्या. 2000 साली अखिल भारतीय माळी महासंघाची स्थापना झालेली आहे. त्याच्या अगोदर थोड्या वेळ मीटिंग झाले, चंद्रकांत पांढरे मुली घेतले आणि नाव वगैरे घालून महाराष्ट्र माळी महासंघ असं नाव केलं होतं. महाराष्ट्र माळी समाज महासंघ होतं, ते आम्ही समाज काढून टाकला. अखिल भारतीय माळी महासंघ सर्व शाखा वगैरे सगळं, सर्व ग्राम शाखेपासून राष्ट्रीय शाखेपर्यंत सर्व त्याच्यात तरतूद केली. जिल्हाध्यक्षी तरतूद केली, तालुकाध्यक्षी तरतूद केली, शाखाध्यक्षी तरतूद केली, सर्व प्रकारचे ह्या तरतूद केलेल्या ही सगळ्या घटनेचं पुस्तक आहे. स्थापनेची घटना आहे, ज्यामध्ये कोण कोण होतं, कोणाकोणाची नावं आहेत, पहिलं नाव कोणाचं आहे, स्थापनेला कोणाचं नाव आहे, सगळं ह्याच्यामध्ये आहे. अर्ज कुणी केलेला आहे हे सगळं ह्याच्यात आहे. म्हणजे अर्ज जो पहिला करतो तो संस्थापक असतो. पहिला अर्ज माझाच आहे, माझ्या अर्जाची सही आहे, माझ्या अर्जाचंच नाव आहे, त्यामुळं संस्थापक मी नाही असं कुणीही म्हणू शकतो. त्याच्यामुळं त्या संस्थेमध्ये पहिले जे 15 जण विश्वस्त होते ते सर्व संस्थापक आहेत. त्याच्याबद्दल काहीच वाटत आणि काय त्याला संस्थापक नाही असं काही म्हणत, परंतु त्याच्यामध्ये निम्मे कुठं संस्थापक आहे असं म्हणतात, बरोबर आहे. तर मेन सादर करणारा मेन संस्थापक आहे. त्याच्यामुळे दुसरा संस्थापक आहे नाही बघायचं मला काम होतं. मी तर आहेच आहे, बाकीचं पण आहेच, मी काय नाही ना, बाकीचं पण आहे. तर ते काम कोणाला दिलं होतं, तिथले तज्ज्ञ लोक होते. पण आता जे काय तुमच्या परवा मागच्या मिटिंगला आले त्यातले सगळे असते ते होते किंवा मेलेल्या माणसाचं नाव काय सांगू नये किंवा त्याच्याने त्यांनी काय केलं हे काय सांगणार, परंतु तज्ज्ञ लोक होते. त्या तज्ज्ञ लोकांनी हे काम हाती घेतलं आणि घटना करायची, स्थापना करायची, डोळ्यातली नाव ठरलं वगैरे. वर्ष 2 वर्ष ते आपल्या चॅरिटेबल ट्रस्टकडे जायचे याचे ते अखिल भारतीय माळी महासंघ नावच मिळत नाही म्हणायचं आणि दुसरंच नाव स्थापन करून दिली आणले असं त्यांनी सांगितलं, बरं का. दुसरं काय तर नाव आणलं माळी संस्थाला काय करतं करून आणलं, माळी संस्था असं काय तर करून आणलं.
अखिल भारतीय माळी महासंघ त्याला स्थापन करता आला नाही. त्याच्यानंतर ते प्रयत्न त्यांनी पुण्याला दिले. मग ते पुण्यात ते शिवदास महाजन वगैरे म्हणून आहेत ते सगळे ते पुण्यातली तांत्रिक मंडळी प्राध्यापक मंडळी होती त्यांनी तिथे घेतलं. तिथे मी त्यांना मिळालं नाही. मग त्यांना म्हटलं तुम्ही होत नसेल मला देता का तुम्ही, मला सगळ्याच्याने प्रत्येकाने सगळं जे कागद लागतात त्याच्यावर सह्या करून सगळे द्या आणि पावराव पद्धती मला देऊ टाका. ती पावराव पद्धती सगळे दिली आणि तिथं मी सोलापूरला हे सगळं अखिल भारतीय माळी महासंघ नाव मिळवून दिलेलं आहे. मी तज्ज्ञ नाही किंवा मी ग्रॅज्युएट नाही. ही सगळी ग्रॅज्युएट मंडळी असताना सुद्धा शिकलेली मंडळी असताना सुद्धा BA LLB MPhil अशा ग्रेडच्या माणसाला सुद्धा मिळलं जातं. म्हणजे काय ह्याच्यामध्ये काम करण्याची जी ही असते ताकद असते किंवा काम करण्याची पद्धत असते ती वेगळी वेगळी असते. प्रत्येकाला प्रत्येकाचं काम येतं असंच नाही. जेणे काम तेने करो विजय करो तो होता. किती शिकलेला असेल किती नसलेलं त्याला काही उपयोग नाही. अनेक जण काय म्हणतात हे वा तू किती शिकलेला हे तू किती शिकलेला तू किती शिकलेला त्या नावाड्याला म्हणतात. नावाडे बसलेला असतो नाव आणत असतो. आता गोदावरीचं माणिकचं नाव झालेलं आहे. त्या सगळे बसलेले आहेत त्याच्यात चर्चा असते. तुम्ही काय शिकला तुम्ही काय शिकला तुम्ही काय शिकला ती नावाडे तुम्ही काय शिकलेलं नाही. अरे तुझं तर आयुष्य बरबाद झालं. नावाडे काय म्हणतो आता वारं सुटलेलं आहे आता हे नाव फुटणार आहे तुम्हाला पावायला येते का नाही. तुम्ही तर सगळंच बरबाद झाले मला तुमचं सगळंच आता तुम्ही वाचणारच नाही. मी तर काही शिकलेलं नाही पण मी पवायला शिकलेला मी बाहेर आहे. तसं मी भंगार माणूस आहे. मी काही पण करून जगण्याचं साधन माझ्याकडे आहे आणि मी समाजाला पुढे नेण्याचं साधन माझ्याकडे आहे. मी नेणारमध्ये नेणार. त्यामुळं हे अखिल भारतीय माळी महासंघ सोलापूरला स्थापन झाल्याने याच्यावर रजिस्टर नंबर सोलापूरवरून दिलेला आहे. त्याचा ऑफिसचा पत्ता आहे माझ्या मालकीची जागा आहे. 822 माझा ही माझ्या मालकीचा उतारा आहे कोणाच्याही मालकीचा नाही. मग ते तुम्ही मान्य करता आणि मी संस्थापक नाही म्हणून मान्य करत नाही. हां हे प्रश्न आहेत का माहीत कोणाला ते प्रश्न सांगितले का त्यांनी किंवा ह्याने कसं केलं असेल त्यांनी कसा स्थापन केला असेल आणि आम्हाला का जमलं नाही हे त्यांनी सांगितलं पाहिजे. पण आता 40 वर्ष झालं काम तुम्ही काय केलं तुम्हाला कोणी आलं पाहिजे तेव्हा पुढे जाते ना. नाशिकमध्ये तुम्हाला सांगतो नाशिकमध्ये 10-12 वर्षापूर्वी 2-3 दिवस त्यांनी सांगितलं ना हे होतं ना होतं ना. मग त्यावेळेला जो फळ नव्हता त्यावेळेला का माणसं आलं ते सांगा. आता तुम्ही दुफळीची मला सांगितलं की असं असं दुफळी लागते तो असा म्हणतोय तसा म्हणतोय म्हणजे कारण दाखवा ही नोटीस आहे समाजात. जेव्हा काम करायचं तो कारण दाखवत नाही. तो कोणत्या नाही कोणत्या मार्गाने काम समाजाचं करत राहतो. त्याला माळी महासंघ असो ना तो कोण असो काय असो त्याला काम करायचं ना काम करत राहील. विदाउट प्लॅटफॉर्मला काम करू शकतो त्याचं काही नाही. आता मला काय वेळेला सांगितलं महाराष्ट्र माळी महासंघ कुठं नाव वापरायचं नाही असं नाही तसं नाही. समुदाय व्हावा भेटे आरणला तीर्थक्षेत्र मिळवून देणार म्हणजे सिंहाचा आणि सुरुवातीपासूनचा वाटा. तिथं 8 सामुदायिक भेटले विवाह भेटले दरवर्षी 101. ते आमच्या उद्योग समूहाच्या मार्फत आम्ही सत्यशोधक पद्धतीनं 8 सामुदायिक विवाह 712 जोडप्याचा विवाह मोफत केलेला आहे. सत्यशोधक पद्धतीने केलेला आहे. 712 जोडप्या एक दोन नाही 712 जोडपे जर मी प्रयत्न केले असेल तर ते गिनीज बुकात नोंदवले असते. 712 जोडप्याचा सामुदायिक विवाह देशात पुढे आलेला नाही. परंतु मी काय केलं हे सांगणं गरजेचं नाही. काम करत राहणं समाजाचं काम केलं आणि मला काय त्याचं मिळतंय का यासाठी मी काम करत नाही किंवा माझी प्रसिद्धी व्हावी यासाठी मी काम करत नाही. मी माझ्या समाजासाठी काम करतो माझ्यासाठी काम करत नाही. हे जर ध्येय असेल तरच समाजामध्ये काम करायचं. ज्याच्यापाशी काही काम ज्याच्यापाशी काही नाही तोच मागतकरी असेल आणि तो मागत असेल नुसता समाजाकडून आणि त्याच्यावर संसार करत असेल त्यांनी समाजाचं काम करू नये. मी काय म्हणत आहे त्यांनी समाजाचं काम करू. तो सक्षम असला पाहिजे. समाजाला काहीतरी देणारा घेणारा असला पाहिजे की निदान वेळ तरी देणारा काहीतरी देणारा असला पाहिजे. समाजाकडे सगळं मागायचं असेल तर ते जमणार. काम करत असेल त्याला मागून त्यांनी समाजाचं
करू द्या, वर्गणी करू द्या, वर्गणीचं गोळा करू द्या, ठीक आहे. पण वर्गणी करून राहिलेले शिल्लक पैसे घरी देतात आणि घरी पुरणपोळ्या करून खात असेल तर त्यांनी काम करू नये, हे आमचं मत. तर त्यासाठी हे अखिल भारतीय माळी महासंघ स्थापनेची तुम्हाला कल्पना सध्या आली असेल तर 19 जुलै 2000 साली पहिल्यांदा अखिल भारतीय माळी महासंघाची स्थापना सावता महाराज यांच्या 705व्या पुण्यतिथी दिवशी आरणला केलेले आहे. त्याचा सर्व खर्च मी केलेला आहे, एकट्याने केलेला आहे. काय त्यांनी कृतज्ञता हेतू व्यक्त केली का कोणी स्थापन केला म्हणून? तुमच्या ज्या मीटिंग मध्ये येतं काय त्यांनी सांगितलं, काल वाढदिवस साजरा केला म्हणताय तुम्ही, कितवा केला म्हणताय? तो 26वा त्याला कितवा आहे यातला माहिती नाही. 26 पूर्ण झाले. 2020 ला म्हणल्यावर ओपन आहात तुम्ही. 2020 वजा करा त्यात. तुम्हाला गणित येत असतं सांगा, तुम्ही इंटरनेटवर टाका, ChatGPT लावा, विचारा त्यात. 19 जुलै 2000 ला स्थापन झालेलं आहे. आज तारीख एवढी आहे, कितवा आहे? मग त्याला त्याच्या मुलाची जन्मतारीख माहित नाही तर त्याचा पोरगा असेल का? मी दुसऱ्याची पोरं काकाला घ्यायची, माझीच आहे म्हणायचं, असा आपला प्रकार आहे. काय त्याला पोरं होत नाही, ती दुसऱ्याची लेकर घ्यायची, ही माझीच आहे म्हणायची, असा हा प्रकार आहे. म्हणजे मी त्याची थट्टा करत नाही, तो अभ्यासातला भाग आहे का नाही तेवढं सांग. थट्टा म्हणून नाही, पूर्ण काहीच नाही त्यातलं, ABCD काहीच माहित नाही. हे फक्त माझं आहे. उगाच कसं हडपण खायला मिळतं, ओळखायला मिळतं का, नावावर ओळखायला. 8-10 वर्षाला कोण काम करत नाही, त्यावेळेला तुम्हाला इथं काम करायला तुम्ही अडवलं का? नाशिकला कोण अडवलं का? आम्ही तुम्हाला पत्र दिलं कोण काम म्हणून. आता त्यांनी कसं सांगितलं, असं आहे तसं आहे, याचं करू नका तसं करू, असं कोणाला फोन केला का आम्ही? नाही. वरच्या लेवलचं काम चाललंय, वरच्या लेवलला आम्ही करतोय. वरच्या लेवलला ही जी सांगते त्यांचं काहीच नाही आता. नाही तुम्ही प्रश्न आत्ता विचारता, मला पूर्ण कंप्लीट झालं. हे जे झालेलं आहे आज मितीला स्थापन झाल्यापासून तो जो शिवदास महाजन आहे त्यांनी सभासदाचे पहिले गोळा केलेले पैसे आहेत. आजपर्यंत त्यानं पैसे गोळा केलेले कुठल्याही बँकेत टाकले नाहीत, कोणालाही दिले नाहीत. त्यानं खर्च कुठं झाले म्हणून सांगितलं, खर्च कुठं झालं म्हणून सांगितलं, लेखी माझ्याकडे आहे. हे DK माळीने मला लेखी पत्र पाठवलं की हे असे असे खर्च झाले आहेत, आपण वर्गणी करून सगळ्यांनी वर्गणी करून भरूया म्हणून DK माळी अपेक्षा झाल्यानंतर त्यांनी पत्र पाठवले. तर त्यात त्यांनी दिले आहेत, महाजनने यांना पैसे जमा केले, ते खर्च झालेले आहेत. पगारे यांच्या शाळेवर कुठं काय खटला चालू होता, त्या मंत्रालयातल्या सचिवाला कोणाला तर पैसे द्यायला सांगितले. महाजननं पैसे तिकडे दिले, न विचारता दिले. हे म्हणते द्यायला सांगितलं नाही, त्यानं दिले, ते म्हणतो दिले, हे म्हणतो सांगितले नाही. त्याच्या दोघांच्या गळात ते पैसे त्याचे केले गेले. त्यांनी काय केलं, माळी महासंघाचे पैसे दिले आणि ते काय म्हणते त्यांनी पगारे म्हणायचं मी सांगितलं नाही त्याला द्यायला, आणि हे म्हणते त्यांनी सांगितलं तुम्ही दिले माझ्याकडे नाही. म्हणजे दोघांच्या मनात तरी माळी महासंघाचे पैसे. पगारे काय म्हणणार, मी त्याला सांगितलं नाही, त्यानं काय कोण करावं, आणि त्यांनी काय म्हणणार, त्यांनी सांगितलं म्हणजे मी दिले. मग तू दिले तर तुझ्या पदाचे काय दिले नाही, माळी महासंघाचे पैसे दिले. माळी महासंघाच्या सभासदाचे पैसे आजपर्यंत त्यांच्याकडे एकही सभासद केलेली कुठं नोंद नाही, कुठं त्यांनी खातं काढलेलं नाही, कुठलंही ऑडिट केलेलं नाही, कुठल्याही ऑडिटवर एक त्यांची सही नाही. सगळे ऑडिट आतापर्यंत मी स्वतः केलेले आहेत. सगळे ऑडिटवर सही माझी आहे. सगळं खात्यातले व्यवहार, सगळे खाते काढून व्यवहार सगळे मी केलेले आहेत. सगळे ऑडिटचे पैसे मी दिलेले आहेत. सगळ्याचा परिपूर्ण हिशोब मी ठेवलेला आहे. आजपर्यंत जिवंत महासंघ ठेवायचं काम इतके खर्च करून मी केलेला आहे. परंतु मी त्यांना कोणाला म्हणलं नाही की मी एवढा खर्च केला, मला पैसे द्या, मागितले नाही. परंतु त्या महाजननं अनेक वेळा पैसे मागितले आम्हाला. मी इकडे गेलो तिकडे गेलो, माझे खर्चाचे पैसे आणि पावत्या पडून घेतलेले पैसे, ते पैसे जमा नाहीत. हे त्यांच्यावर केस आहेत माझ्या, या अकोलेवाल्यावर केस आहेत. त्यांनी पावत्या जमा करून पैसे घेतलेले आहेत, पैसे जमा केलेले आहेत, कधी हिशोब दिला नाही. दरवर्षी अगोदर जिल्हा अध्यक्ष म्हणून त्याला मीच नेमलेला, मी अध्यक्ष होतो त्यावेळेला. तेव्हा गुणगौरव कार्यक्रम घ्यायचे, ते पैसे गोळा करायचे. मी म्हणलं अखिल भारतीय माळी महासंघाच्या नावावर तुम्ही पावती फाडली का, तर आम्हाला हिशोब द्यावा लागेल, उरलेले पैसे
आमच्याकडे घ्यावं लागेल, नाही तर पूर्ण खर्च करायला लागेल. पूर्ण खर्च करा आणि संपून टाका विषय. तर तसं नाही की त्यांच्याकडे पैसे देणार, त्यांच्याकडे खर्च करणार, त्याच्याकडे ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स आपल्या भारतीय माळी सांगायला घेतली, ॲम्ब्युलन्स काय केले, आम्ही चाललेले पैसे काय केले त्याचा हिशोब नाही. हिशोब न देता माळी वासंग चालू करायची त्याच्यावर आपली केस आहे. केस चालू आहे त्याच्यावर. तर ती केस चालू असताना तो कसा काय प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो? होऊ शकत नाही. आज 1000च्या वर आपले सभासद आहेत. त्याच्या सगळ्या पावत्या पडून पुस्तकं हे सगळे व्यवस्थितपणे आपल्या बँकेत पैसे जमा करून त्याच्या पावत्या सगळ्या व्यवस्थित करून प्रत्येकाच्या सभासदाची पावती आपण काढलेली आहे. इथं बिगर पावती फाडायला एकही सभासद माझ्याकडे नाही. त्याचे सगळ्याचे नोंद आहे. त्यांच्याकडे एकही सभासद आहे असे नोंद नाही किंवा एकही पावती नाही. इतक्यापर्यंतचं काम असून अखिल भारतीय माळी महासंघ आज आपलं दिल्लीपर्यंत पांडिचेरीपर्यंत सुद्धा आम्ही सभा केलेली आहे. पांडिचेरीमध्ये सुद्धा आपला माळी समाज आहे. अमेरिकेत सुद्धा आपण गेलेला आहे. अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये सुद्धा केलेला आहे, भाषण दिलेलं. तो विषय वेगळा आणि हा विषय वेगळा. याच्या ज्या अडचणी आहेत त्या वेगळ्या आहेत. तुम्ही कोर्टात तुम्ही माझं रद्द करण्याला मी तेव्हाही सोडायला तयार आहे. मला काय त्याच्यावर काय माझं काय जीवन आहे का संसार आहे आजपर्यंत मी त्याच्यावर समाजावरच मी करतो. आता इथं महाराष्ट्रामध्ये किती गाड्या असतात माळी समाजाच्या? एका तर माळी समाजाच्या गाडीच्या पाठीमागं तुम्ही जात न्याय जनगणना झाली पाहिजे म्हणून आहे का बोर्ड कुठं? कोणी स्टिकर लावलंय का? आपण पूर्णपणे स्टिकर लावलेलं आहे. हे गेले 5 वर्षापासून लावलं. एक संपलं का दुसरं होतं, दुसरं संपलं का तिसरं होतं. आणि आता तुम्हाला पत्रक मिळालं का तुमच्याकडे पत्रकाकडे? त्या पत्रकात दिला जात न्याय जनगणनेचे फायदे काय मिळालेले आहे आणि सध्या तुम्हाला निवेदन काय द्यायचं आहे त्याचे मुद्दे दिले आहे. त्याचं नुसतं झेरॉक्स काढायचं आहे. 3 झेरॉक्स काढायचे. एक झेरॉक्स आमदारला फोटो काढताना द्यायचं आणि 2 झेरॉक्स खाली खिडकीमध्ये देऊन त्याची एखादी पोच घ्यायची. 3 झेरॉक्स काढायचे. तिथे फ्री करायचं पद्धतीने कोण देते, कोणत्या संघटना देते. आपली माळी महासंघाच्या संघटनेमध्ये दक्षिण माळी महासंघ तुम्ही तुमचं नाव टाका, अध्यक्ष टाका, पद टाका, सगळं टाका, द्या. तुम्ही सगळे ते टाका. आलं जोरांची सह्या घ्यायची द्या, देऊन टाका. फोटो काढा आणि प्रसिद्ध करा. माझ्या फोटो आणखी आपण प्रसिद्ध करू. तर हे असले सगळे 3 लाख पत्रक छापले जातात. किती? 3 लाख. तुम्हाला किती पाहिजे सांगा. तुम्हाला प्रत्येकाला पाहिजे तुम्ही काम करा. प्रत्येकाने वाचायला द्या. हे सगळे चुकीचे आहे. जनगणनेचे सांगतो, जनगणना ही कायदेशीर जनगणना महाराष्ट्र सरकारने केलेली सुद्धा कायदेशीर नाही. महाराष्ट्र सरकारने केलेली सुद्धा कायदेशीर नाही. ते करण्यासाठी 1948 साली पहिल्यांदा कायदा केलेला आहे की पहिली जनगणना व्हावी म्हणून मागणी कुणी केली होती याच्यावर सुरुवात करतो मी. पहिली जनगणना व्हावी म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 साली त्या वर्षी गव्हर्नर मेकेओ गव्हर्नर त्यांना त्यांनी मागणी केलेली होती. आणि ह्या मेकेओ साहेबांना मागणी केल्यानंतर तत्वता 1871ला पहिल्यांदा जनगणना झालेली आहे. ती पूर्ण स्वरूपात झालेली नाही. आणि 1881 पासून 1831 पर्यंत इंग्रज सरकारने केलेले आहे. आणि ते 41ला मात्र माहिती असल्यामुळे पुन्हा झाली नाही. देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्याबरोबर पहिल्यांदा या सरकारने कायदा केलेला आहे, जात न्याय जनगणना केली जाणार नाही म्हणून. तर तो संसदेमध्ये जोपर्यंत कायदा होत नाही की जात न्याय जनगणना झाली पाहिजे, तो कायदा पुन्हा झाल्याशिवाय जात न्याय जनगणना होत नाही. फक्त एसटीची एसटीची होते, बाकी सगळे ओपनमध्ये होते. तर तो कायदा करावा म्हणून आपण केंद्र सरकारला निवेदन द्यावं असे आपले म्हणणं आहे. केंद्र सरकारनं तो कायदा केल्याशिवाय जात न्याय जनगणना होत नाही. आणि कुणी ॲपवर आपल्या माणसाने केली जनगणना ते आपलं कष्ट वाया घालवू नये. ठीक आहे, आपल्याकडे डाटा थोडा गोळा होईल किंवा काय त्याला कोणाला जर लागणारा प्रॉब्लेम गोळा करायचा होईल कामाला येईल. त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त कायदेशीर कामाला कुठे येणार? अरे इंस्टाग्राम बंद करा. तर जात न्याय जनगणना ही केंद्र सरकारनेच केली पाहिजे. कुठलीही ECBC आपला ACCC काय हे केलं, सर्वे केला होता ना पूर्वी, तो मनमोहन सिंग सरकारने केला होता.
तर तो सुद्धा मान्य नाही. या जात न्याय निर्णयामध्ये कॉलम यायला पाहिजे ओबीसीचा. तुम्ही आहे ना त्याच्यामध्ये ओबीसीचा कॉलम आहे असं एक आणि दाखवते नेटवर, प्रत्यक्षात नाही. एक ठिकाणी दाखवताना बघितलं, एक ठिकाणी नाही.